पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेमध्ये आता एक मोठा खुलासा झालाय। यामध्ये इमारतीच्या वरचे 2 मजले नेमके कुणाच्या परवानगीने उभारले गेले असा सवाल निर्माण होतोय। दरम्यान वरचे 2 मजले नेमके कुणाच्या परवानगीने उभारले गेले असा प्रश्न विचारला जातोय। अधिकची या संदर्भात ही माहिती आपण पाहतोय। पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेमध्ये हा मोठा खुलासा आहे। इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला दिला गेला होता। त्यामुळे 27 जुलै 2023 ला केवळ तळमजल्यालाच देण्यात आलेल्या पूर्णत्वाचा दाखला आता ह्या समोर आलेला आहे। केवळ 24 तासांमध्ये तळमजल्याला देण्यात आलेल्या पूर्णत्वाचा दाखला असल्याची ही माहिती आहे। दरम्यान पहिला दुसरा मजला जो होता त्यासाठी कोणतीही परवानगी मागितलेली नव्हती। वरचे 2 मजले नेमके कुणाच्या परवानगीने उभारले गेले असा या निमित्तानं सवाल उपस्थित केला जातोय। मोठी दुर्घटना घडलेली आहे। अजून सुद्धा त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत 9 जणांना बाहेर काढण्यात आलं, त्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे, तर इतर काही जण या ठिकाणी अजून सुद्धा ढिगाऱ्याखाली आहेत। अजूनही या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। मात्र आता इमारतीचे 2 मजले अनधिकृत असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती। हा मोठा खुलासा या दुर्घटनेमध्ये आता सध्या झालेला आहे। केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला दिला गेला होता। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील ठिगळे यांच्याकडून। सुनील, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण पाहिलं की खरं तर मोशी येथील जी दुर्घटना आहे त्या दुर्घटनेला आतापर्यंत 65 तास ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय। मात्र एकंदरीत आता सध्या या इमारतीबाबत एक मोठा खुलासा खरं तर करण्यात आलेला आहे। कारण की जो तळमजला आहे तो त्याचा पूर्णत्वाचा दाखला आहे, मात्र जे वरचे 2 मजले आहेत ते उभे कसे राहिले असा सध्या प्रश्न सध्या उद्भवताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण की ही जी दुर्घटना घडली या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 1 जणाचा मृत्यू झालाय, तर 14 जणांना बाहेर काढण्यात अधिकाऱ्याखाली अडकले आहेत आणि ते काम गेले 65 तासापासून सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचे चित्र आपण एकंदरीत पाहतोय। आणि सध्या हा जो प्रकल्प आहे वेस्ट टू एनर्जी, या प्रकल्पात इमारत केवळ तळमजल्यावरच पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला आहे आणि महापालिकेच्या बांधकाम विभागाने हा दिलेला पूर्णत्वाचा दाखला सध्या समोर आलेला पाहायला मिळतो। कारण की 27 जुलै 2023 ला या ऍडमिन बिल्डिंगच्या रेकॉर्डनुसार हा जो प्लॅन आहे तो पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला होता। मात्र ह्या दाखल्यानंतर आता फक्त तळमजल्याचाच दाखल्याचा उल्लेख आहे, तर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यानंतर या ठिकाणी जो दाखला देण्यात आला आहे त्या दाखल्यामध्ये कोणत्या प्रकारचा उल्लेख नक्कीच नक्कीच धन्यवाद सुनील दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे इमारतीचे हे 2 मजले आणि त्याची परवानगी नेमकी कोणी दिली असा सवाल निर्माण होतोय।